चला सुप्रभात, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला 6वा दिवस आणि 6वा दिवस अशा प्रकारे उजळलेला आहे. कशा प्रकारे? अशा प्रकारे. तर त्याला जाता जातात बोलूया बरं का, आपल्याला लॉक करायची धर्मशाळा. तर आज आपण नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे आजच्या दिवसाला आपल्याला जायचं आहे कुठं महाराज? अरणमेंढी, लहोळ. तर ते अरणमेंढी म्हणजे काय आणि लहोळ म्हणजे काय बरं का. आज आपण चाललो आहोत अरणमेंढी म्हणजे माझे संत सावतामाळी यांच्या गावाला. आणि इथं सावतामाळी त्यांचं मंदिर आहे, तिथं राहतं घर आहे. संत श्रेष्ठ सावतामाळी यांचा मळा बघूया. आणि दुसरं लहोळ. लहोळ म्हणजे संतवीर बरं का, कुर्मदास महाराज यांची समाधी आपल्याला पाहिजे आहे लहोळला. आणि तिसरा उपक्रम असा आहे, तुम्ही माझ्यासोबत महंत श्री आपले अभिरामजी महाराज नर्मदा परिक्रमा करत असताना आम्ही सुरुवातीच्या सत्रामध्ये जे एकत्र चाललो 1 महिना, ते अभिरामजी महाराज तिथंच लहोळच्या पुढं 10 किलोमीटर पुढं राहतात. आज त्यांनाही आपल्याला भेट द्यायला जायचं आहे. नर्मदा परिक्रमेनंतर आज आपण त्यांना भेट द्यायला जातोय. तर हे 3 उपक्रम आजच्या दिवसातले आपण घेतलेले आहेत. तर चला जाऊयात, आपल्या गाड्यांवर बसून निघूया. का य तुम्ही तुमची म्हणतो बेसल. चला मंडळी, आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण चाललेलो आहोत कुठं? लहोळ, सावतामाळी आणि अरणमेंढी. चला निघूयात. जय श्रीराम, नर्मदे हर, श्री विठ्ठल. कॅमेऱ्याचा अँगल बघ काय आहे मनीषा. अतिशय सुंदर असं आजचं वातावरण आहे बरं का. 2-3 कारण की दोन दिवसा अगोदर म्हणजे काल पण वातावरण व्यवस्थित होतं आणि आज सुद्धा वातावरण चांगलं आहे. परवा दिवशी तर काय बापरे गरमी होती. 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरमी जायची. एवढी गरमी म्हणजे इथं टेम्परेचर होता. पण आता टेम्परेचर ओके आहे. आणि त्याचप्रमाणे सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आपल्या जागेवर. आणि आजच्या आपल्याला 6व्या दिवसाला आणि अशा प्रकारे आशीर्वाद देण्यासाठी बाबा मी तुम्हाला ऊर्जा देतो आणि तुम्ही जाऊन संत सावतामाळी, संत कुर्मदास महाराज यांच्या समाधी लोकांपर्यंत न्या. याची ऊर्जा देण्याकरता आपल्याला सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. बघा ही आहे माझी चंद्रभागा माता. आपण चाललेलो आहोत. खूप सुंदर आजचा आपला प्रवास होणार आहे. आपल्यासोबत जोडून राहा. ही आपली मोटो ब्लॉगिंग चालू आहे. मोटो ब्लॉगिंग पहिल्यांदा आपण मोटो ब्लॉगिंग करतोय. तर खूप आनंद येतोय मोटो ब्लॉगिंग करायला. आवाज येतोय नाही येत मला माहिती नाही, बघू त्याला गेल्यावर बघतो. आता कुठेतरी चाय प्यायला थांबू, एक चायची चुस्की घेऊया आणि मग पुढे निघूया. चला 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 मंडळी, आजचा आपला प्रवासादरम्यान पहिलाच चायचा स्टॉप मंगलमूर्ती मिसळ. जाऊया चाय प्यायला. पहिला फ्यूज स्टेशन. सहा नंबर दाबतो. आमचे दीपक महाराज, मंथना वहिनी,
जय महाराज. काय बोलता बैदेव? मजा येते गाडीवर. माझा 12 ज्योतिर्लिंग जायचं ना? 12 ज्योतिर्लिंग जायचं. पहिले अष्टविनायक. ओके चला मग. अतिशय सुंदर असा एकदम गावाकडला रोड आहे आपला. आरटपेटीला जाताना आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि सुंदर एकदम मस्त काही मच्छी सगळ्या बघायला भेटतात या रोडला आल्यावर. हे काय सगळे रस्त्याला असतात. डाळिंबाची बाग. चालू आहे. चला मंडळी, हा हायवे क्रॉस केल्या माझ्या सावता महाराज संत सावता माळी यांचं गाव आपल्याला फक्त आणि फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे. हे बघा आलेली आहे कमानी. संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी. चला जाऊया. कंटिन्यू फॉर 1 किलोमीटर. हो बाई, तू जास्त बोलू नको, राहू दे. चला In 200 meters, you will arrive at your destination. You have arrived. ही आहे सावता माळीची विहीर. विहीर नाडा बघा. चला श्री विठ्ठल मंडळी, हे आहे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी आणि आपण संजीवन समाधी मंदिराकडे पोहोचलो आहोत. अरणगाव. सगळी मंडळी, धनुर्धर महाराज, मनीषा, मंथना वहिनी, बच्चिकेश, बरं आहेस ना? रामकृष्ण हरी महाराज, दीपक महाराज आणि आमचे प्रथमेश महाराज ते सुद्धा आलेले आहेत. चला जाऊया आतमध्ये. आणि आज जायच्या अगोदर तुम्हाला पहिले सर्वात प्रथम जे दाखवतो मी, ती म्हणजे आमची सावता महाराजांची विहीर. ही आहे संत शिरोमणी सावता महाराजांची विहीर. बाप रे बाप, काय खोल आहे. आणि किती शुद्ध आहे. मशीन सुद्धा क्लिअरच्या क्लिअर दिसते. सावता महाराजांची विहीर आहे, सावता महाराजांची विहीर.
अतिशय सुंदर. चला आज जाऊया संत शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन करू. आणि दर्शन केल्यानंतर काय म्हणता? काय नाही म्हणजे विहीर आहे, आता गाव आहे पण हां पण मला वाटतंय त्यावेळेला इकडे पूर्ण शेती असेल, कारण हो. ही विहीर आहे सावता महाराजांची शेतामध्ये होते. शेतच होती पहिली इथं. हा नंतर गाव वाढलाय. हो नंतरच गाव वाढलं पूर्ण. आता चला जाऊया आतमध्ये. चला जाऊया. चला मुख्य महाद्वारापासून आपण आत जायला पाहिजे. इथून पण जाऊ शकतो पण आपण महाद्वारातूनच जाऊ. चला जाऊया. प्रवचन चालू आहे, गाथापारायण चालू आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांची समाधी. वा, आज आपल्याला समाधी पाहायला भेटली. याच्या अगोदर मी जेव्हा आलतो तेव्हा आम्हाला हे बघायला भेटलेले, काय सावता महाराजांचा मस्त स्वरूप बघायला भेटलेला. देव इथं आलेला बरं का, सावता महाराजांच्या जवळ कशासाठी आलता ते सर्व तुम्हाला विस्तार सांगणार आहे. चला या. आज आपल्याला समाधी बघायला भेटली. हां त्याच्या अगोदर आलतो तेव्हा आपल्याला मुकुट. हां वे संत सावता महाराजांचे अभंग सगळे इथं लिहिलेले आहे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हिरवा, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला वळा विठ्ठला पायी गोविला गळा. हा अभंग लक्षात ठेवा. देव म्हणे नामे जातो मी पळोनी, काळीपा धुंडोनी मद लागी. मंडळी हे जो अभंग आहे, देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी, काळीपा धुंडोनी मद लागी, याच्याबद्दल तुम्हाला आम्ही काही सांगणार आहे. त्या कथामध्ये ती कथा आपण बाहेर गेलो थांबूया. संत सावता महाराज यांची आरती. आणि सावता महाराजांचा जन्म शके आहे 1172 आणि समाधी शके 1217. संपूर्ण अभंग इथं सावता महाराजांचे लिहिलेले आहेत. आणि मंडळी हा एक अभंग. देव म्हणे सावत्या लपवी मजला, उशीर बहु झाला येईल चोर, लपावया स्थान नसे तुझे आन,
उदर आडोनी लपविले. भक्ताचे उदरे पैसे नारायण कृपेचे सिंहासन घालून या. एका जनार्दनी नामा येथे आला मग तो वाहिला नाही काही. या सगळ्या अभंगाचा तुम्हाला बाहेर त्यातून व्यवस्थित सांगतो काय आहे. तोपर्यंत संपूर्ण अभंग इथं सावतामाळेचे लिहिलेले आहेत. महत्त्वाची ठिकाण माहिती पडत आहे ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज यांचं राहतं घर. चला जाऊया. बाबा नेतात का आपल्याला? नेतात. चला जाऊ. चला. महाराज बाबाने अतिशय सुंदर माहिती दिली आपल्याला. हो. माहिती नव्हतं. आपण किती वेळा येऊन गेलो इथं. हो. हा त्यावेळेला अजिबात कोणीच सांगितलं हो. नाही आणि आपल्याला माहिती 6-7 वेळा आपण इथे येऊन गेलोय. पण आज बाबांनी सांगितलं का सावतामाळी यांचं राहतं घर आहे आणि राहतं घर आणि तिथं बरीच माहिती आहे. जाऊया बघूया सावतामाळी यांचं राहतं घर. चला.